सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विक्रम रमेश मते, राहणार तपोन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. ओके. जवळपास हा जो व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय हा किती वर्षापासून करताय सर आपण? तरी 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून, बरोबर. आपण याच्यामध्ये मिल्क चार्जरची माहिती कुठून भेटली तुम्हाला? मिल्क चार्जरची माहिती असं ते मित्राकडे गेलतो, हां तो लावे, त्याला विचारपूस केली काय फायदे काय रिझल्ट हां ते विचारलं त्याला. बरोबर. जवळपास आज मिल्क चार्जर तुम्ही किती दिवसापासून वापरताय? आता नेमकंच आता 5-6 महिने झाले चालू केले मी. एक 6 महिने झाले, बरोबर. म्हणजे मिल्क चार्जर वापरण्याच्या आधी काय समस्या होत्या सर गोट्यामध्ये? बिमारीचं प्रमाण जास्त राहील, हां हां ढोरं चारा कमी खायत, हां हां शेणाचा दुर्गंध येणं, बरोबर. या समस्या राहील. अशा हे लावल्यापासून या सगळ्या समस्या दूर झाल्या. बिमारी कमी झाली हम्म. आणि दुधात बी वाढ झाली, बरं. फॅटची गुणवत्ता वाढली. हां बस. म्हणजे डॉक्टर किती दिवसाला लागायचा आधी? डॉक्टर 8 दिवस हो, 15 दिवसाला हो, हां हां कंटिन्यू लागायचं. कंटिन्यू बोलवाच लागेल. बरं. एकदा डॉक्टर आल्यावर किती घेऊन जायचं सर पैसे? पैसे 400-500 1000 हां असे जसं लागले बिमारीच्या हिशोबाने घेऊन जाईल. बरोबर. आता जवळपास 6 महिन्यापासून आपण मिल्क चार्जरचा वापर चालू केलाय. डॉक्टर किती वेळा आले आतापर्यंत? डॉक्टरचं कामच पडे नाही सध्या. डॉक्टरचं कामच नाही, बरोबर. काय वाटतं सर एकंदर मिल्क चार्जर जर भेटलं नसतं तर म्हणजे गोट्याची काय अवस्था असते आता? मिल्क चार्जर नसतं तर गोठ्याची अवस्था म्हणजे डॉक्टरला जगवण्यासारखं झालं असतं. बिमारीचं प्रमाण जास्त असलं असतं याच्यात. हां 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 दुधाची वाढ झाली नसती, फॅट लागला नसता. हां 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 बरोबर. पहिल्यांदा तुमचं फॅट केक काय लागत होतं? म्हणजे मिल्क चार्जर चालू करायच्या अगोदर तुमचं फॅट 3-4 असं 4-5 आणि आता काय कंडिशन आहे? काय फॅट काय लागतं? आता 5.5-6च्या याच्यात असं लागतो. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं दररोजचं जे कलेक्शन आहे ते किती लिटर असतं सर? 50 लिटर. 50 लिटर. दर काय मिळतो याला? 50 रुपये. 50 रुपये लिटरनं असं जातं जवळपास. म्हणजे दिवसाचे किती होते पैसे याचे? 2,500. दिवसाचे 2,500 रुपये पेमेंट पडतं तुमचं. आणि जर फॅट कमी लागले तर काय होतील? फॅट कमी लागलं तर भावात बी कपाती होती. अच्छा. जे 50 रुपये लागायचे तिथं 40-45 रुपये भेटतात. हां हां हां. आता आम्ही तुमच्याही गोट्यावरती भेट देऊन आलो, बरोबर. तुमच्या किती दिवसापासून वापरता तुम्ही मिल्क चार्जर? 1.5 वर्ष झालं. जवळपास 1.5 वर्षापासून आपण मिल्क चार्जर वापरतोय. कसा अनुभव आहे सर मिल्क चार्जर? कसा रिझल्ट आहे काय? अच्छा. आधी तुमच्या गोट्यावरती काय समस्या होत्या सर? आधी बिमार पडायच्या म्हशी दुधाला कमी उत्पादन. हां 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 दूध बी वाढलं, बिमार कमी पडली. म्हणजे मेंटेनन्स खर्च जो आहे तो भरपूर होता. हो. आणि जेव्हापासून मिल्क चार्जर चालू झालं तेव्हापासून काही समस्या नाही. म्हणजे आता दुधामध्ये काय बदल वाटते? दुधामध्ये वाढ होते. मिल्क चार्जर जवळपास 10 दिवसाला किती पगार होते सर तुमचे? काही फरक आहे. 20,000. अच्छा. 20,000 रुपये 10 दिवसाला होतेच. हो. आणि आधी जे पेमेंट व्हायची ते पूर्ण कशाला खर्च व्हायची? ती अशी म्हशीला चारा पाणी असं दवाखाना. म्हणजे दवाखान्यावरती निम्मा खर्च जायचा. हो. आणि जेव्हापासून मिल्क चार्जर चालू केलं तेव्हापासून कमी खर्च येतो. म्हणजे बिमार पडतो. हां 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 बरं बरं बरं. सर तुमचं काय मत आहे मिल्क चार्जर बद्दल? काय केलं? सगळं प्रोडक्ट एक नंबर आहे सर. हां हां त्या प्रोडक्ट घेतला तेव्हापासून सगळ्यात समस्या दूर झाल्या. हां हां दुधामध्ये वाढे, बिमारीची संख्या कमी झाली, बरं. सगळी संख्या सगळं चांगले. ओके. एकंदरीत तुम्ही इथल्या शेतकऱ्याला काय सांगाल? प्रोडक्ट वापरण्यासाठी चांगला आहे. म्हणजे मिल्क चार्जर जनावरांना देण्यासाठी चांगले, हो. अवश्य द्यावं. अवश्य. आणि जे कॅल्शियम मिनरल मिक्सचर जे वापरतात त्याच्यामुळे काय होतं? कॅल्शियम वगैरे ते मिल्क चार्जर जेव्हापासून चालू केलं आम्ही कॅल्शियम वगैरे काहीच लावलं नाही. मिल्क चार्जर. ओके. पहिल्यांदा तुमची गुरं होती, ज्या टायमिंगला तुमचं मिल्क चार्जर नव्हतं त्या टायमिंगला तुमच्या गुरांचं खाद्य कसं होतं? म्हणजे चारा वगैरे कसा खात होते काय? चारा बी कमी खायचे आणि जे आपले वासरं राहते माणसं जर अशी कुपोषित होती. बरोबर. अच्छा. आणि जसं मिल्क चार्जर तुम्ही चालू केलंय तर तसं त्यांचं चाऱ्याचं खोराक चारा तर वाढला तेच, पण वासरं जराशी म्हणजे चांगली आहेत. बरोबर. आणि त्यांची पचनशक्ती वगैरे पचनक्रिया बी चांगली, म्हणजे संडास वगैरे लागायची जे वास राहिले ते वासरे संडास वगैरे काय लागत नाही. प्रमाण जास्त संडास लागायचे. ओके ओके. म्हणजे इथं तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सर? जास्तीत जास्त मिल्क चार्जर वापरावं. त्याने ढोरे गुरे बिमार पडत नाहीत. डॉक्टरचा खर्च वाचतो, सगळ्या गोष्टी वाचतात, दुधाला फॅट पण वाढतो. ओके.
असं यामुळे हे मिल्क चार्जर वापरण्याचा सल्ला देऊ आपण त्यांना. ओके ओके. अच्छा, तुम्हाला माहिती कुठून भेटली होती मिल्क चार्जरची? मिल्क चार्जरची माहिती आम्हाला ते दुमड्यातून अमोल शिंदे नावाचे मित्र आहेत, हां हां हां. त्याच्या कोठ्यावर गेलतो, त्याचं बघितलं तर तिथं बकेट दिसली की त्यांना विचारलं की काय प्रोडक्ट आहे म्हणून. बरोबर. ते म्हणले की हे मिल्क चार्जर आहे की यानं काय होते, त्यांनी सर्व्हिसर समजावून सांगितलं. तेव्हापासून मला बी वाटलं की मिल्क चार्जर चालू करू आपल्या गुरांना. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद सर.